हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आज आम्ही जाणार आहोत घरी, बुलढाणा. म्हणजे तू गिफ्ट दिला तेव्हाच तो देईल. ही आमची बर्थडे गर्ल आणि पाय शेंगुळ. शब्बो शब्बो इथं बसली. हा शब्बो झाला का तो? चाल. आमची गाडी होती 3 वाजता. आज मला प्रिन्सेस ट्रीटमेंट आहे. बर्थडे गर्लला दाखवा. बर्थडे गर्ल आज प्रिन्सेस ट्रीटमेंट. ही जाडी जाडी का दिसते मी एवढी? मी नाही बोलत. बोल ना. तुम्ही बोला तुम्ही बोला ना. मरते मी. 3:30 वाजता गाडी आमची आणि आम्हाला इथून यायच्या घरी जायचं होतं. त्यासाठी आम्ही गाडी केली पौलला. आणि 2-1:30 वाजले होते घरून निघताना. 3:30ला गाडी, म्हणलं 2 वाजता पोहोचू आणि मग 3 वाजेपर्यंत त्याच्या घरी थांबू. आणि पाऊस बी काय ऐकत नाही, पाऊस म्हणते मी. आणि 3:30ला गाडी आहे. बाकी कोणीच नाही. जाता जाता 1.5 घंटा लागू राहिला, 1 घंटा. अजून तर मुंबऱ्यातच आहे आपली. अजून कळवा बी नाही आलं. तसे बी 2-3 दिवस झाले सुरू आलं म्हणा, काही नवीन नाही. कसं झालं रे, कसे झाले आपले. काय रे बेटा? माव म्हणून नावच ठेवली इथं कडक फुटाना. आणि एवढ्या अवकाळ्या करून फायनली आम्ही इथं आलो. फक्त 5 मिनिटासाठी गाडी बी थांबून ठेवली. 5च मिनिटं भेटायचे फक्त इथं. मरमर यायची. कुली कुली कुली. राहिला चला काका.
आता वाजला आहे रात्रीचा 1. आम्ही घरी पोहोचलो आणि ब्रशच करत होते तर मावशी आली जेवण घेऊन आमच्यासाठी. मग आम्ही मुंबईवरून घरी आलो. तिकडं काही थंडी वाजत नव्हती. पावसाचं वातावरण होतं पण थंडी नव्हती वाजत. घरी आलो तर थंडी वाजू राहिली. फॅन बंद आहे तरी अंगावर घेऊन बसले. जरा थंड वातावरण आहे बुलढाण्यात आमच्या. आता 3 वाजले रात्रीचे. तर मावशी पण घरी गेली. सो थँक्स फॉर वॉचिंग. मी झोपते आता. बाय, गुड नाईट.